रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणताय की समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला असे काही लोक भेटतात ज्यांचं जीवन हे फक्त बाह्य दिखाव्यावरती चालतं. सत्य पाहायला गेलं तर त्यांच्याकडे काहीच नसतं, परंतु त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी दिखावेगिरीची सवय लागलेली असते. असंच बोलत असताना तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितलंय की घरी रांडा पोरे मरती उपवासी, लोकांपाशी सांगे थोरपण. म्हणजे तुकोबाराय म्हणताय की बाबांनो, खरं पाहायला गेलं तर त्या व्यक्तीच्या घरी जेवायला अन्न नसतं, त्याचे पोरं बायको खाण्यापिण्या वाचून उपवासी असतात, त्याच्याकडे मूठभर अन्नही नसतं, परंतु तोच मनुष्य जेव्हा जेव्हा समाजामध्ये कुठे त्याला बोलण्याचं वेळ येईल तेव्हा तेव्हा लोकांपाशी मी एवढा श्रीमंत आहे, मी तेवढा श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे असं सांगतो. परंतु तुकोबाराय म्हणताय अशा लोकांचा दांभिकपणा आम्ही जाणू नयेत. तशाच प्रकारचा एक अभंग या ठिकाणी तुकोबारायांनी लिहिला आहे आणि अभंगाचं नाव आहे एकाएकी आता असा विषय वाटे, तरीची हे खोटे चाळे केले. बघा, अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामधून आजच्या जीवनामध्ये आपण काय काय शिकू शकतो, आपण काय काय शिकलं पाहिजे. आणि तुकोबाराय दिखावेगिरीपेक्षा जे सत्य आहे, जे खरं आहे, ह्याला किती महत्त्व देतात हे तुम्हाला या ठिकाणी कळेल. आणि बघा, तुकोबाराय हे खूप कठोर संत होते. जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटलं की समाजामध्ये कोणीतरी दिखाऊपणा करतंय, खोटारडेपणा करतंय, त्यांनी तेवढ्याच कठोर पद्धतीने त्याच्यावरती घाव घातलेला आहे. बघा, या अभंगामध्ये पहिले अभंग समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक अतिशय गोड उदाहरण देतो आणि त्या उदाहरणावरून तुम्हाला अभंगाचा अर्थ समजून घेण्यास खूप चांगली मदत होईल. बघा, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक विठ्ठलाचा अतिशय भक्त असल्याचा दिखावा करणारा माणूस राहत असतो. काय होतं, तो दररोज लोकांसमोर भजन कीर्तन अभंग गायचा, देवाचं नामस्मरण करायचा. ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये मोठमोठ्याने ढोल ताशे वाजावे, त्याप्रमाणे तो भगवंताच्या नावाची गोडी किंवा भगवंताचं नाव जपण्याचा खोटारडेपणा नाटक हे लोकांसमोर करायचा. परंतु जेव्हा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा तेव्हा तो लोकांशी घरच्यांशी खोटं बोलायचा, घरच्यांना शिव्या द्यायचा आणि फक्त बाहेर असेल तोपर्यंतच भगवंताच्या नामाचा वावा करायचा. परंतु जेव्हा जेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याला खरं बोलायची वेळ येईल तेव्हा मात्र तो खरं बोलत नव्हता. जेव्हा इमानदारीने वागायची वेळ येईल तेव्हा तो इमानदारीने वागत नव्हता. तो फक्त आणि फक्त खोटारडेपणा करायचा. परंतु काय झालं, एक दिवस एक साधू त्या गावामध्ये आले आणि गावामधून जात असताना त्या साधूने त्या माणसाला पाहिलं आणि त्या बघता क्षणी साधूला समजलं की बाबा, हा मनुष्य नक्कीच देवाचा भक्त नाही आहे, हा खोटारडा माणूस आहे, हा दिखावेगिरी करणारा माणूस आहे. मग तेव्हा त्या साधूने त्याला विचारलं, अरे तू एवढा का गोंगाट करतोयस? देव मनात आहे, मग इतका दिखावा करायची तुला काय गरज आहे? तेव्हा तो साधू माफ करा, तेव्हा तो व्यक्ती त्या साधूला म्हणतो, लोकांना दाखवायला हवं ना की मी भक्त आहे असं. त्याच्यावरती साधू हसायला लागले. साधू म्हणाले, अरे देवाला दाखवायचं आहे की लोकांना? जो खरा भक्त असतो त्याच्या मनामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये देवाची सेवा असते. जो लोकांना फसवतो तो देवाचा कसा भक्त असू शकतो? किंवा देव त्याच्यासाठी कशाला दरवाजा उघडेल? देव त्या व्यक्तीवरती जो फसवेगिरी करतोय त्याच्यावरती कशाला कृपा करेल? त्यामुळे बाहेरून फक्त गाजावाजा करू नको, बाहेरून फक्त देवाचे वावा करू नको, तर काय कर,
अंतर्मनाने अंतरात्म्याने भगवंताची सेवा कर, असं त्या साधूने त्या व्यक्तीला सांगितलं. आणि त्याला पटवून दिलं की बाबा, दिखावेगिरीमध्ये कुठल्याही प्रकारचं सत्य नाहीये, ते अंतिम सत्य नाहीये. कधी ना कधी, आज ना उद्या, आपण जसं म्हणतो की बाबा, पितळाला सोन्याची किंमत कधीच येऊ शकत नाही, एक ना एक दिवस पितळ हे उघडं पडतंच. त्याचप्रमाणे ते तुकोबाराय म्हणताय, तुम्ही जेवढे दिखावेगिरी कराल तेवढे तुम्ही जीवनामध्ये फसत जाल. त्यामुळे काय करा, जे सत्य आहे, जे खरं आहे त्याला स्वीकार करा आणि आयुष्यामध्ये पुढे चला. बघा, आता आपण अभंग बघूया. या अभंगामध्ये तुकोबाराय तुम्हा मला काय संदेश देताय. तुकोबाराय म्हणताय, एकाएकी आता असावेसे वाटे, तरीच हे खोटे चाळे केले. तुकोबाराय म्हणताय, मनुष्याच्या मनामध्ये आतून चांगले व्हावे, देवभक्त व्हावे असं रोज वाटतं, परंतु प्रत्यक्षात व्यक्ती कृती मात्र काहीच करत नाही. फक्त त्याचा दिखावेगिरीपणा सुरू असतो. म्हणजे दिखाऊ वागणं म्हणजे भक्ती नाही. या ठिकाणी जर तुमच्या मनामध्ये एखाद्याविषयी खरं प्रेम असेल तर दिखावेगिरी करण्याची गरज नाही, बाह्य दांभिकपणा करण्याची गरज नाही, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्याने एखाद्याचा वाढदिवस असावा आणि अनेक प्रकारचे स्टेटस मोबाईलवरती ठेवावे, सोशल मीडियावरती ठेवावे, परंतु जेव्हा तो एखादा व्यक्ती संकटामध्ये असेल, जेव्हा त्याच्या त्या मित्राची, ज्याने स्टेटस ठेवले होते, त्याच्या मदतीची जेव्हा त्याला गरज असेल, तेव्हा मात्र तो मदतीला येत नाही. जर त्याला 2 रुपये लागले तर तो मदत करत नाही. तर तुकोबाराय इथे म्हणताय की तो झाला दिखाऊपणा, ती झाली दिखावेगिरीची मैत्री. जेव्हा केव्हा तुम्ही अशी दिखावेगिरीची मैत्री कराल, ती आज ना उद्या, ज्याप्रमाणे पितळ आपण म्हणतो की पितळ उघडं पडतं, त्याचप्रमाणे ती फसवेगिरीची मैत्री एक दिवस संपुष्टात येणार आहे. आणि त्यामुळे तुकोबाराय म्हणताय, काय करा, मनामध्ये चांगली कृती ठेवा, मनामध्ये भक्तिभाव ठेवा, प्रेम ठेवा, आणि या दांभिकतेला, या बाह्य भक्तीला, या बाह्य दिखावेगिरीला जास्त महत्त्व देऊ नका, असं तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, वाजवणी तोंड घातलो बाहेरी, कुल्प करुणी दारी माझी वसा. बघा, वाजवणी तोंड घातलो बाहेरी, कुल्प करुणी दारी माझी वसा. इथे तुकोबाराय म्हणताय, बाहेरून मोठ्या मोठ्या आवाजात भक्ती दाखवली जाते, कीर्तन, भजन, परंतु जेव्हा अंतकरणामध्ये मी विचार करतो, जेव्हा माझ्या अंतकरणामध्ये मी त्या भक्तीचा सहवास करायला सुरू करतो, तेव्हा असं वाटतं की माझ्या हृदयाचं कुलूप लावलेलं आहे. ती खरी भक्ती माझ्या हृदयापर्यंत प्रवेशच करत नाही, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसतो, परंतु जीवनामध्ये आपल्याला कोणीतरी मोठं म्हणावं, कुणीतरी चांगलं म्हणावं, कुणीतरी खूप श्रीमंत म्हणावं, म्हणून काय करतो तो व्यक्ती, नवीन नवीन चांगले चांगले कपडे खरेदी करतो, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या घड्याळी घालतो, पायामध्ये चांगला शूज घालतो आणि समाजामध्ये वावरतो. आणि ज्याप्रमाणे दिखावेगिरीवरती दुनिया चालते, त्याप्रमाणे लोक आंधळे झाल्यासारखे त्याच्या दिखावेगिरीवरती विश्वास ठेवतात आणि तो श्रीमंत असल्याचा वाव आणतो आणि समाजही तो श्रीमंत आहे असं स्वीकार करतो. परंतु तुकोबाराय इथे म्हणताय, ज्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या खिशामध्ये पैसे नसतात, त्याच्याकडे खूप सारं कर्ज असतं, परंतु तो दिखावेगिरी करत असतो, त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय की काही काही लोक असतात जे भक्तीची वावा करतात, फक्त देवाची भक्ती मनामध्ये असं दाखवतात, मात्र सत्यामध्ये काहीच नाही, फक्त दिखावा असतो, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, उजेडाचा केळा दाटोनी अंधार, सर्वे हुद्देदार चेष्टविला. बघा, काय गोड उदाहरण आहे. तुकोबाराय म्हणताय, जिथे प्रकाश, जिथे सत्य भक्ती असायला हवी, तिथे लोकांनी मुद्दामून अंधार केला, खोटारडेपणा केला, दांभिकपणा केला, आणि त्याचबरोबर लोकही
समाजातील जे पण अधिकारी आहेत, जे कोणी चांगले व्यक्ती आहेत, तेही हसत आहेत, खेळत आहेत ते बघून. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे इथे सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणताय जिथे खरी भक्ती असायला हवी तिथे खोटी केली. म्हणजे बघा, तुम्हाला आजच्या समाजाचं उदाहरण द्यायचं ठरलं तर सांगतो, ज्याप्रमाणे एखादा अपंग व्यक्ती आहे, ज्याला खरंच मदतीची गरज आहे, तिथे लोक मदत करत नाहीत. आणि जे खोटारडेपणा, जे अपंग असल्याचा वाव आणतात, किंवा काही काही असे लोक आहेत ज्यांनी साधूचं रूप घेतलेलं आहे, परंतु वास्तविक पाहतात ते साधू नाही आहेत, परंतु लोक त्यांना मदत करतायत ज्यांचे केस वाढलेले आहेत, ज्यांना खूप सारी दाढी आहे, ज्यांच्या अंगावरती भगवे कपडे आहेत, परंतु त्याच्या मनामध्ये मात्र झिरो भक्ती आहे. आणि एकीकडे असा माणूस आहे ज्या मनुष्याला साधूचा कुठलाही वेश नाहीये, परंतु त्याच्या मनामध्ये सत्य भक्ती आहे, परंतु त्याला ते मदतीचा लाभ भेटत नाही, किंवा त्याच्या त्या सत्य असलेल्या भक्तीला कोणी भाव देत नाही, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की त्या व्यक्तीसोबत हा समाजही आंधळा झालाय, तसंच तुकोबाराय इथे सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुढे तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे भय होतेची वरी, होती काही उरी स्वामी सेवा. बघा, तुकाराम महाराज म्हणताय की जर लोकांच्या मनात देवाचं भय, ईश्वराची खरी जाणीव असते, तर त्यांना हा खोटा दिखावा करण्याची गरजच नाहीये. आणि ज्या व्यक्तीला खरी भक्ती करायची आहे ना, त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा दिखावेपणा करायची गरज नाहीये. दिखावेपणा हे अंतिम सत्य नाहीये, हे तुकोबाराय आपल्याला प्रत्येक उदाहरणामधून पटवून देत आहेत. तुकोबाराय म्हणताय की जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर काय करा, ते खरं करा, सत्य असलेलं करा, उगाच दिखावेगिरीच्या भानगडीत पडू नका. ज्याप्रमाणे बघा, आपण कोणाला तरी दाखवावं म्हणून अनेक प्रकारचे गोष्टी विकत घेतो, परंतु वास्तविक पाहता आपल्या खिशामध्ये पैसे नसतात. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण निरर्थक खर्च केला, जेव्हा ती गोष्ट लक्षात येते, तेव्हा मात्र आपल्याला त्या गोष्टीचा खूप वेगवेगळ्या प्रकारे दुःख होतं. त्याचप्रमाणे तुकोबाराय इथे म्हणतायत की त्या दिखावेगिरीच्या जीवनापासून लांब राहा, सत्य आहे ते जीवन जगा, भक्तिपूर्ण आणि साधेपणाचं जीवन जगा, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, ज्याप्रमाणे तुकोबारायांनी आपल्याला चांगल्या भक्तीचा, सत्य भक्तीचा मार्ग दाखवला आहे, त्याचप्रमाणे आपण आजच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये, या जगामध्ये जगलं पाहिजे, असं या आपल्याला अभंगामधून घेता येईल. जर बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा, परंतु जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.